जे कधीच होत नाही, जे शक्यतो कधीच होत नाही ते एक दिवस घडलं. म्हणजे काय झालं मित्रांनो, एक दिवस वाघाची आणि गाढवाची चर्चा झाली. गाढव आणि वाघामध्ये चर्चा चालली होती. त्यामध्ये गाढव काय म्हणाला की गवताचा रंग निळा असतो आणि वाघ म्हणत होता की नाही नाही, गवताचा रंग हिरवा असतो. त्यांच्या दोघातली ही चर्चा इतकी वाढली की नंतर तिचं म्हणजे वादामध्ये तिचं रूपांतर झालं आणि तो वाद इतका विकोपाला गेला का म्हणे आता याचा न्याय निवाडा मात्र झालाच पाहिजे. खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय याचा आपण आता सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. मग ही सगळी केस डायरेक्ट गेली हायकोर्टात, म्हणजे डायरेक्ट सिंहाकडे गेली. जंगलचा राजा सिंह त्याच्याकडे ही केस गेली. मग दोघं तिथं गेले आणि दोघांनी त्याला आपला मॅटर सांगितला. म्हणजे असा मॅटर झाला, आमच्या चर्चा चालू होती आणि आमच्यात आता वाद झाला आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करा. खरं काय आणि खोटं काय तुम्ही सांगा. तर गाढवाने सांगितलं म्हणे महाराज हा बोलतोय गवत हिरवं असतं आणि मी त्याला सांगतोय की नाही 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 गवत निळं असतं. सिंह बोलला बरोबर आहे, त्याच्यात चुकीचं काय म्हणे. गाढव म्हणते ते बरोबर आहे, गवत हे निळंच असतं म्हणे गाढवराज तुम्ही घरी जा, तुमचं काही दोष नाही म्हणे, माझं सगळं मॅटर लक्षात आलेलं आहे, तुम्ही घरी जा, मी या वाघाला शिक्षा करतो. गाढव आनंदित होऊन उड्या मारत घरी निघून गेलं. वाघाला मात्र प्रश्न पडला. वाघ म्हणे महाराज तुम्ही हे काय केलं म्हणे, गवत हिरव्या रंगाचं असतं आणि तुम्ही त्या गाढवाच्या बाजून डिसिजन देऊन टाकलं आणि आता मला शिक्षा करताय म्हणे. सिंह म्हटला मी बोललो ते बरोबर आहे, कारण म्हणे तुला ही शिक्षा गवत हिरवं आहे का निळं याच्यावर तुला शिक्षा दिलीच नाही मी. तू गाढवासोबत वाद केला, त्या गाढवाला आपण किती सांगितलं की गवत हिरवं आहे, त्याला ते पटणार आहे का, त्याला समजणार आहे का, त्याला ते पटणारच नाही. म्हणून गवत हे निळं तर निळं असं म्हणून जर तू वाद घातला नसता तर तू समजदार झाला असता. तू एका गाढवासोबत वाद घातला आहे याचीच शिक्षा म्हणून तुला आता 2 दिवस मी पुढे शिक्षा देतोय का तू 2 दिवस कोणाशी बोलायचं नाही. शिक्षा कशाची भेटली आहे, गाढवासोबत वाद केल्याची. याच्यातून आपण समजणाऱ्याने समजून घ्या.